फार पूर्वी एका छोट्या गावात लिली नावाची एक जिज्ञासू मुलगी राहत होती. लिलीला तिच्या गावाजवळील रहस्यमय जंगलाने नेहमीच भुरळ घातली होती. गावकऱ्यांनी त्याला जादूचे जंगल म्हटले आणि त्यातील जादुई रहिवासी आणि लपलेल्या रहस्याबद्दल अनेक कथा सांगितल्या. लिलीने तिचे दिवस जंगल आणि त्याच्या रहस्यमय कथाबद्दल स्वप्न पाहत घालवले. एक थंड शरद ऋतूतील सकाळी ती निर्णय घेते की जादूचे जंगल एक्सप्लोर करण्याची वेळ आली आहे. तिने तिच्या पिशवीत काही आवश्यक गोष्टी घेतल्या, पाणी, काही अन्न, एक बॅटरी आणि तिच्या आजोबांनी दिलेला नकाशा. नकाशा जुना आणि जीर्ण झाला होता, ज्यामध्ये रहस्यमय चिन्हे आणि खुणा होत्या, ज्यांनी जंगलात लपलेल्या रत्नाकडे निर्देश केला होता. लिली जंगलात प्रवेश करतात तिच्या सभोवतालची हवा जादूने चमकू लागते. झाडे उंच आणि प्राचीन होती, त्यांची पाने वाऱ्याबरोबर गुपिते कुजबुजत होती. झाडांच्या छतातून सूर्यप्रकाश गाळून जंगलातील वातावरण सोनेरी प्रकाशाने भरत होता. लिलीने नकाशाकडे काळजीपूर्वक पाहिले आणि खोल जंगलात जाऊ लागली. वाटेत तिने अनेक विचित्र आणि आश्चर्यकारक गोष्टी पाहिल्या. चमकणारी फुले, गाणारे पक्षी आणि चमकणारी फुलपाखरे. थोड्या वेळाने ती शांत नदीवर पसरलेल्या जुन्या दगडी पुलावर आली. एका गुहेचे तोंड नदीच्या पलीकडे दिसत होते, अगदी नकाशावर दिसत होते. लिलीने दीर्घ श्वास घेतला आणि पूल ओलांडून गुहेत प्रवेश केला. गुहेत अंधार होता, पण तिने बॅटरी लावली आणि पुढे जाऊ लागली. गुहेच्या भिंतीवर विचित्र चित्रे आणि खुणा होत्या. चालत चालत ती एका मोठ्या खोलीत पोहोचली. तिथे सर्वत्र चमकणारे हिरे आणि स्फटिक होते. खोलीच्या मध्यभागी एक विशाल दगडी मूर्ती होती, ज्याचे डोळे चमकदार रत्नांनी जडलेले होते. पुतळ्यावर एक शिलालेख होता, ज्यावर लिहिले होते, हे रत्न फक्त त्यांच्यासाठी आहे जे खऱ्या मनाने आणि धैर्याने ते शोधण्यासाठी येतात. लिलीने शिलालेख वाचला आणि समजले की हे रत्न तिच्या जिज्ञासा आणि धैर्याचे बक्षीस आहे. लिलीने हळूच पुतळ्याच्या डोळ्यातून एक रत्न काढून तिच्या पिशवीत ठेवले. ती आनंदाने बाहेर आली आणि पटकन गावाकडे परतायला लागली. गावात पोहोचून तिने सगळ्यांना त्याच्या रोमांचक प्रवासाची कहाणी सांगितली आणि रत्न गावातील वडीलधाऱ्यांना सुपूर्द केले. ग्रामस्थांना आनंद झाला आणि त्यांनी लिलीच्या शौर्याचे आणि जिज्ञासेचे कौतुक केले. अशा प्रकारे लिलीला केवळ एक अनमोल रत्नच मिळाले नाही, तर तिच्या धैर्याने आणि खऱ्या मनाने सर्वांच्या हृदयात तिचे स्थानही जिंकले. त्यांचा रोमांचक प्रवास कायमचा संस्मरणीय झाला. तर मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.